फक्त लोकांचा विकास करण्यासाठीच ही उमेदवारी ही आम्ही केलेली आहे। पण फक्त रस्ते पाणी गटारी न करता लोकांचं जीवनाचा स्तर कसा उंचवला जाईल, त्यांचं आर्थिक स्थैर्य त्यांना कसं मिळेल किंवा त्यांची सामाजिक, बौद्धिक, आर्थिक आणि सांस्कृतिक ही जी त्यांची उंची कमी आहे ती प्रगती कशी होईल, त्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहे। बजरंगनगर आणि मायाकनगर यांच्यासाठी एखादं छोटंसं वैद्यकीय क्लिनिक जर आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करता आलं तर त्यांना त्या आरोग्यविषयक सुविधा जागेवरच मिळतील। लोक उत्साहानं भरभरून येत आहेत आणि तरुणांनी तर ही निवडणूक त्यांच्या हातीच घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आणि उत्साहाचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आमचा विजय नक्की आहे हे आम्ही आत्ताच सांगतो। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। वज्रधारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ उमा तानाजी जाधव या उभ्या आहेत। त्यांचं विजन आणि त्यांची उमेदवारी मागची भूमिका ही जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आज आपल्यासोबत सौ उमा तानाजी जाधव आणि ॲडव्होकेट तानाजीराव जाधव हे आपल्यासोबत आहेत। तात्या नमस्कार। वहिनी नमस्कार। तुम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी करताय, उमेदवारी मागची तुमची भूमिका किंवा तुमचं विजन काय आहे? विटा नगर परिषद विटाची जी 2025ची सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 मधून आमच्या सुविध पत्नी उमा तानाजी जाधव या उमेदवारी करतायत महिला सर्वसाधारण गटातून। आता महिला सर्वसाधारण गटातून उमेदवारी करते वेळी आणि ज्यावेळेस आम्ही उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर सर्वांशी चर्चा करते वेळी आम्ही असं आमचं विजन लोकांना सांगितलेलं आहे की जे की आम्ही आमच्या प्रचारामध्ये बऱ्यापैकी सांगतोय की फक्त लोकांचा विकास करण्यासाठीच ही उमेदवारी ही आम्ही केलेली आहे। पहिला मुद्दा हा आहे की त्यामध्ये आता नगरपालिकेचा जर विचार केला तर नगरपालिकेचं काय आहे की काम रस्ते, पाणी, गटारी, लाईट्स, आरोग्यविषयक सुविधा ह्या देणं नगरपालिकेचं मूलभूत कर्तव्य आहे। त्या मूलभूत कर्तव्य तर आम्ही करणारच आहे, पण फक्त रस्ते, पाणी, गटारी न करता लोकांचं जीवनाचा स्तर कसा उंचवला जाईल, त्यांचं आर्थिक स्थैर्य त्यांना कसं मिळेल किंवा त्यांची सामाजिक, बौद्धिक, आर्थिक आणि सांस्कृतिक ही जी त्यांची उंची कमी आहे ती प्रगती कशी होईल, त्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहे। आता आम्ही ज्या प्रभागात आहे त्यामध्ये गांधीनगर, बजरंगनगर आणि मायाकनगर ही 3 मोठी नगरं आणि शिंदेमळा आणि कदममळा, मंडले वस्ती, तांदळे वस्ती अशा काही छोट्या छोट्या वस्त्यासुद्धा आहेत। त्यामध्ये लोकांना बरेचसेच त्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्राधान्य त्यांना देणार आहे। परंतु आता ह्या समाजामध्ये लोकांना फक्त रस्ते, पाणी आणि आरोग्यविषयक सुविधा एवढ्या न देता त्यांच्या जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी आम्ही करण्याच्या तयारीत आहे। तुमच्या प्रभागात बऱ्यापैकी मायाकनगर म्हणजे थोडासा स्लम एरिया आहे, बरोबर, बजरंगनगरला पण स्लम एरिया आहे, काही लमानी समाज तुमच्या मतदार आहेत, या लोकांसाठी तुमची काय भूमिका आहे? हे जे शोषित घटक आहेत पूर्वीपासून त्यांच्याकडे काही आपल्या समाजाचं दुर्लक्ष झालेलं आहे। त्यांच्या जे जीवन आहे त्यांचं ते रोज मोलमजुरी करून ते अत्यंत कष्टानं आणि चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे ते त्यांचं काम करत आहेत। त्या लोकांना त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जास्तीत जास्त कशात देता येतील, त्यामध्ये प्रामुख्याने ज्या महिला आहेत त्यांना आरोग्यविषयक सुविधा कशा जास्तीत जास्त देता येतील। माझं तर असं स्वप्न आहे की बजरंगनगर आणि मायाकनगर यांच्यासाठी एखादं छोटंसं वैद्यकीय क्लिनिक जर आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून तयार करता आलं तर त्यांना त्या आरोग्यविषयक सुविधा जागेवरच मिळतील। तसंच आपल्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यामधून दर्जेदार शिक्षण दिलं जातेच, परंतु त्यामध्ये आपल्याला आणखी काही चांगली वाढ करता येते का,
ह्या दोन्ही एरियामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या सुविधांसाठी आपल्याला काय करता येईल का, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देता येईल का, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील करणार आहे. कारण आपल्या समाजामध्ये हे जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचीही मुलं शिकली पाहिजेत, त्यांचीही मुलं फौजदार झाली पाहिजेत, IPSC MPSC UPSC त्यांनीही पण केली पाहिजे, तेही आपल्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. त्यांच्यासाठी आपल्याला वाचनालय आपल्याला करता येते का, अभ्यासिका करता येते का, ह्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. नवीन जे युवक आहेत चांगले व्यायाम करून त्यांच्या शरीराच्या व तसेच मनाची जी मशागत आहे ते दोन्ही मशागती आपल्याला करता येतात का हे बघता येईल. तसंच आपल्याला काही गोष्टी आपल्याला सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचं जे काय स्तर आहे तो उंचवण्यासाठी त्यांना नवीन नवीन व्यवसाय असतील, नवीन नवीन उद्योग असतील, त्या दृष्टीनं काय वेगवेगळे प्रयत्न करता येतात का तेही मी बघणार आहे. तसेच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, विशेषतः भाजपनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना असेल, आणखीन आयुष्यमान कार्ड योजना असेल आणि वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल आणि वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ किंवा ह्या योजना सर्वांना एकाच वेळी एकाच छताखाली कशा आणता येतील आणि लोकांना सरकारच्या चांगल्या योजनेचा फायदा कसा देता येईल ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. खरं तर तुम्ही जे आत्ता सांगितलं, खरं तर हा अख्ख्या पार्टीचा अजेंडा असायला पाहिजे. इतकं सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जे विकासाचं मॉडेल मांडताय ते सर्वांगीण विकासाचं मॉडेल आहे. म्हणजे नगरपालिकेचं काम म्हणजे विकास म्हणजे फक्त रस्ता, गटार किंवा पाणी इतकंच नाही, तर माणसाच्या जीवनाला प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा विकास असला पाहिजे. मग आर्थिक स्तर असेल, सांस्कृतिक वाढ असेल, सांस्कृतिक प्रगती असेल, आणि हा तुमचा अजेंडा आहे. आणि म्हणूनच म्हटलं की अख्ख्या विटा शहरात या पद्धतीचं विचार किंवा या पद्धतीचं विजन मला दोन्ही बाजूला दिसलं नाही जे तुम्ही सांगताय. खरं तर कौतुकास्पद आहे. तुमच्या या विजनसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पण याही पुढे जाऊन एक नगरसेवक म्हणून एक आयडॉल वार्ड किंवा अशी काय तुमची संकल्पना आहे का, एक आदर्श वार्ड, आदर्श प्रभाग मला करायचा आहे, अशी काय संकल्पना आहे का? नक्कीच आमची संकल्पना त्या दृष्टीनं आहेच. कारण आमचा जो वार्ड आहे तो बजरंगनगर, मायकनगर आणि गांधीनगर असा मुख्यतः ह्या 3 नगरांच्यामध्ये विखुरला गेलेला आहे. त्यामध्ये ही जी 3 नगरं आहेत त्या नगरामध्ये आपल्याला काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. आणि आता SC वार्ड असल्यामुळं आपल्याकडं निधी त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचा जो कोटा आहे त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला निधी येतो. ह्यामध्ये जो एरिया आहे तो पूर्वीपासून जो अपेक्षित राहिला आहे, वंचित राहिलेला आहे, त्यांच्यासाठी नव्यानं काय करता येतात का, किंवा आपल्या या ठिकाणी सांस्कृतिक जी धरोहर आहे आपली किंवा ती जी लोक आहेत त्यांची जी काय जुनी पद्धत आहे, जुन्या त्यांच्या सांस्कृतिक गोष्टी आहेत त्या आपल्याला जतन करून ठेवता येतात का. त्यामध्ये वटर समाज आहे, लमाण समाज आहे, मातंग समाज आहे आणि मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे. ह्या सर्व समाजांच्यासाठी सर्वसमावेशक असं एखादं सांस्कृतिक केंद्र उभा करता येते का, तेही आपल्याला करता येईल. तसंच ह्या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी म्हणजे आता मायकनगरमध्ये समाज मंदिर असेल किंवा आणखी कुठलं चांगलं बौद्ध विहार असेल, अशा पद्धतीचं वेगळं काय जे सर्वांसाठी खुलं असेल आणि सर्वांसाठी त्या गोष्टीचा वापर करता येईल. सर्व धर्म समभाव राखून आपल्याला काम करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. गांधीनगरमध्ये किंवा बजरंगनगरला मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत, त्यांच्याबद्दल तुमची भूमिका असणार? त्यामध्ये जे गांधीनगर असेल, मायकनगर असेल आणि बजरंगनगर असेल ह्या तिन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंटरिंग कामगार आहेत, बांधकाम कामगार आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायात आणि उद्योगात करणारी मुलं आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांनी स्किल आत्मसात केलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स लावू, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीत करू. आरोग्याच्या कॅम्प्स आम्ही लावण्याचा आमचा विचार आहे, मानस आहे. तसेच देशासाठी आपल्याला ब्लड डोनेशनचा कॅम्प लावण्याचे आमचे मानस आहे. तसेच स्त्रियांसाठी विशेषतः त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे कॅम्प्स लावून त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल. आता मुख्यतः स्त्रिया जास्तीत जास्त काम करतात आणि त्यांच्या आरोग्याकडे त्यांची दुर्लक्ष झालेलं असते. ते न होता आता आपला उमेदवारच महिला उमेदवार असल्यामुळं जास्तीत जास्त स्त्री शक्ती, नारी शक्तीला कसा वाव देता येईल, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे काय करता येतात का, किंवा आपल्याला त्यांचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय करण्यासाठी त्यांना
आर्थिक मदत करता येते का कुठल्या सरकारी योजनेच्या मार्फत, हे प्रामुख्याने आम्ही बघणार आहे. आणि पूर्णतः आपल्या संपूर्ण 13 प्रभागामध्ये प्रभाग नंबर 13 हा वेगळा भासला पाहिजे, चांगला भासला पाहिजे आणि त्या लोकांना आम्हाला निवडून दिल्यानंतर त्याचं फळ मिळालं पाहिजे किंवा त्याचा एक पुण्य मिळालं पाहिजे आम्हाला की आम्ही चांगलं काम केलं, ह्यासाठी आम्ही ही उमेदवारी केलेली आहे. मी वहिनींच्याकडे जातो. तुम्ही आत्ता गेले काही दिवस प्रचारात फिरताय, तुमच्या वार्डात तुमच्या प्रभागात फिरताय, काय वाटतं तुम्हाला? लोक तुम्हाला निवडून देतील किंवा लोकांचा प्रतिसाद कसा आहे? भरपूर प्रतिसाद आहे. म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तुम्ही निवडून येत आहे? हो नक्कीच. तुम्हाला काय वाटतं, कसं या सगळ्याकडे कसं बघताय तुम्ही? लोक अत्यंत उत्साही आहेत आणि एक शिक्षित उमेदवार आणि त्याच्याबरोबर आमचं जे काही सर्व पॅनल आहे ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आहेत. प्रशांतप्पा कांबळे हे सुद्धा एक इंजिनियर आहेत आणि आमची सुविद्य पत्नी ही सुद्धा ग्रॅज्युएट झालेली आहे. ह्या दोघांच्या शिक्षणाचा आणि प्रशांतप्पाच्या अनुभवाचा नक्कीच फायदा आपल्या प्रभागासाठी होईल असं मला वाटते. आणि लोक उत्साहानं भरभरून येत आहेत आणि तरुणांनी तर ही निवडणूक त्यांच्या हातीच घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आणि उत्साहाचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आमचा विजय नक्की आहे हे आम्ही आत्ताच सांगतोय. मला वहिनींच्याकडे अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही स्वतः आज महिला प्रतिनिधी म्हणून समोर येत आहे. तुमच्या प्रभागात अनेक महिला आहेत, महिलांचं प्रमाण चांगलं आहे, बऱ्यापैकी कामगार महिला आहेत, कामगार महिलांचं पण मोठं प्रमाण आहे. तुमच्या डोक्यात त्यांच्यासाठी काय योजना आहेत? नगरपालिकेतून काही, नगर परिषदेतून काही योजना मिळाल्या तर ते महिलांपर्यंत पोहोचवणार मी असं, आणि महिलांना बऱ्यापैकी महिलांना मदत करणार. महिलांच्या सबलीकरणाचं काम भविष्यात तुम्ही करणार? हा नक्की. तुम्ही वज्रहरीच्या माझं विजन या कार्यक्रमात आलात. तुम्ही दोघांनी तुमचं विजन अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलं, त्याबद्दल वज्रहरी तर्फे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा.